नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आज महाशिवरात्री निमित्त आपण कवटाची बर्फी करणार आहोत. त्यासाठी मी इथं 2 कवटं घेतलेले आहेत. आता हे फोडून त्यातला गर काढून घ्यायचा. आपलं कवट मी फोडून घेतलेलं आहे. ह्यातला आता गर काढून घ्यायचा आणि ह्या शिरा दिसतात ना, ह्या बारीक बारीक शिरा आहेत, त्या काढून घ्यायच्यात आपल्याला. हा गर मी इथं काढून घेतलेला आहे आणि ह्यातला शिरा काढून घेणार आहे. आणि यातल्या बिया ताटाखाली आवडत असल्या तुम्हाला तर तसाच करू शकताय. मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेणार आहे. आणि जेवढा आपला गर निघालेला आहे तेवढा वाटीने मोजून गोळ घ्यायचा आहे आपल्याला. हे कवट मी थोडंसं मिक्सरला उबडधोबड वाटून घेतलेलं आहे. बिया एकदम बारीक नाही झालेल्या आहेत, थोड्या बिया ह्याच्या. आणि जेवढा गर आपला निघाला आहे तेवढाच गोळ घेतलेला आहे इथं. आणि मी इकडं कढई तापायला ठेवलेली आहे. कढई तापायला ठेवलेली आहे आणि इथं हे सगळं मी याच्यात टाकणार आहे. एकत्र टाकायचं आपल्याला हे. आणि चांगलं आपण खोबरं कसं हे करतो, घट्ट गोळा खोबऱ्याचा बर्फीच्या वेळी, तसा हा करून घ्यायचा आपल्याला. चांगलं परतून हा गोळ हे एकत्रच टाकायचं आणि आपल्याला चांगलं हे खोबऱ्याच्या बर्फीला जसं आटवतो ना आपण सारण, तसं हे आटवून घ्यायचं आपल्याला. पूर्ण एकजीव करायचं. आपला वितळायला लागलेला आहे. हा वितळला की पूर्ण परत घट्ट करून घ्यायचा, म्हणजे आपली बर्फी चांगली होते. आपला चांगला वितळलेला आहे. आता हा चांगला सारखा आपल्याला हलवत राहायचा. नंतर खाली करपू शकताय. तुमच्याकडे नॉनस्टिक कढई असेल, पॅन असेल तर त्याच्यात सुद्धा तुम्ही करू शकताय. हे बघू शकता तुम्ही, आपला घट्ट तयार झालेलं आहे. तर मी हे काढून घेणार आहे. आता आपल्याला तूप लावून मी ते पसरून घेणार आहे. याच्यामध्ये चांगली पसरून घेतलेली आहे मी आणि आता सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. बघू शकता आपली बर्फी मस्त लागते. नक्की करून बघा आणि कमेंट करा मला. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त होते ही बर्फी अशा पद्धतीने केली तर. थँक्यू.